तर देवेंद्र फडणवीस यांची सर्व वृत्तपत्रांमध्ये मुखपृष्ठावर जाहिरात आहे। मराठा आरक्षणानंतर देवेंद्र फडणवीस यांची ही जाहिरातीत देवा भाऊ असा उल्लेख करण्यात आलेला आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी विनायक दावरुंग यांच्याकडून। विनायक, ही जाहिरात आपण सगळ्याच वर्तमानपत्रांच्या मुखपृष्ठावरची पाहतो आणि त्याच्यावरचा देवा भाऊ उल्लेख कसं पाहायचं? श्रुती बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर 2014 ला सुद्धा मराठा आरक्षण जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांचे दिलं होतं आणि आता जी लेटेस्ट मागणी जी आहे ती जरांगे पाटील उपोषणासाठी आझाद मैदानात जेव्हा बसले होते तेव्हा सुद्धा मुख्यमंत्री जे आहेत ते देवेंद्र फडणवीस स्वतः आहेत आणि त्यांच्याच मंत्रिमंडळाची जी उपसमिती आहे त्यांनी निर्णय घेऊन ज्या मागण्या ज्या आहेत ते जरांगे पाटील किंवा मराठा समाजाच्या पूर्ण केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच अनुषंगानं ही जाहिरात जी आहे ती आजच्या वृत्तपत्रामध्ये देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। देवा असा उल्लेख करत ही जाहिरात जी आहे ती दिली आपल्याला पाहायला मिळतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होतानाचा फोटो सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे मराठा समाजासाठी न्याय जो आहे तो देवा भाऊच देऊ शकतात असा उल्लेख जो आहे तो खऱ्या अर्थाने या जाहिरातीमधून स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळतो। नक्कीच विनायक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।